जय श्रीराम। रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे। रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्। रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला। जयांच्या मुखे सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। जय श्रीराम। सगळ्यांना माझा नमस्कार। आपण मानस प्रबोध अर्थात रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत त्याचा अभ्यास करतोय। आपण दर रविवारी एक श्लोक निरूपणासाठी घेतोय आणि त्याच्यावरचं विवेचन आपण पाहतोय की नक्की समर्थांना आपल्याला काय सांगायचंय, काय उपदेश त्यांना आपल्याला द्यायचा आहे ते आपण पाहतोय। आज निरूपणासाठी 31वा श्लोक आहे। तो श्लोक काय आहे हे पहिल्यांदा आपण बघूया आणि मग आपण त्याचा अर्थ बघूया, भावार्थ बघूया। श्लोक बघूया पहिल्यांदा काय। महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे। जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। काय सांगते समर्थ माऊली आपल्याला या श्लोकामध्ये की महासंकटी सोडिले देव जेणे। महासंकटी म्हणजे कुठलं संकट आलं होतं तर रावणाने सगळ्या देवांना बंदी घातलेलं होतं। तो सगळ्यांना त्रास देत असे, छळ करत असे। तर असं ते घोर संकट आलेलं होतं। महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे। प्रताप म्हणजे पराक्रम, बळे म्हणजे बळ, शक्ती। जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, शैलजा म्हणजे पार्वती। याचा सरळ अर्थ असा आहे की महासंकटी सोडिले देव जेणे, म्हणजे ज्या प्रभूंनी रावणाकडून जे महासंकट उत्पन्न झालेलं होतं आणि देवांना बंदी घातलेलं होतं, रावणाने सगळ्या देवांना स्वतःचं दास बनवलेलं होतं। तर अशा घोर अशा संकटातून ज्या प्रभूंनी देवांना सोडवलं, देवांची मुक्तता केली, रावणाच्या छळातून किंवा त्रासातून देवांची मुक्तता केली। प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, म्हणजे असे हे प्रभू जे त्यांच्या पराक्रमाने, शक्तीनी, बळानी सर्व गुण संपन्न आहेत। जया ते स्मरे शैलजा शूलपाणी, अशा प्रभूंचं नित्यस्मरण कोण करत असतं तर स्वतः शंकर आणि माता पार्वती करत असतात।
नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, असे हे प्रभू श्रीराम त्यांच्या दासाविषयी अभिमान बाळगून असतात आणि ते त्यांच्या दासाची किंवा भक्ताची कधीही उपेक्षा करत नाहीत. हा याचा सरळ अर्थ आहे. म्हणजे आपण मागे बघितल्यानुसार 28व्या श्लोकापासून ते 37व्या श्लोकापर्यंत निरनिराळे दृष्टांत देऊन समर्थ आपल्याला हे समजावतायत की प्रभू श्रीराम त्यांच्या दासाची कधीही उपेक्षा करत नाहीत. ते त्या दासाविषयी अभिमान बाळगून असतात. ते त्यांच्या भक्ताचा सांभाळ करतात, रक्षण करतात. आपण फक्त श्रद्धा ठेवली पाहिजे. आणि प्रत्येक श्लोकाच्या 4थ्या चरणामध्ये समर्थांनी हेच प्रत्येक वेळेला उद्धृत केलेलं आहे की नुपेक्षी कदा रामदासाभिमानी, जो रामाचा खरा भक्त आहे, जो रामावर विश्वास ठेवू नये, श्रद्धा ठेवू नये, जो त्याचा भक्त आहे, त्या भक्ताची, त्याच्या दासाची राम कधीही उपेक्षा करत नाही. तर प्रभू कायम अशा भक्ताविषयी अभिमान बाळगून असतात. त्यांना जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला किंवा त्यांचा छळ करण्याचा कोणी प्रयत्न केला तर आपण मागच्या श्लोकामध्ये बघितल्याप्रमाणे जसं ते त्यांचा धनुष्यदंड त्याच्या मस्तकावर हाणतात, तसंच या श्लोकामध्ये रावणाविषयी समर्थांनी सांगितलंय की प्रत्यक्ष रावणाने जेव्हा या पृथ्वीवर किंवा विश्वावर आतंक माजवला, सगळ्या देवांना, यक्ष, किन्नर, ब्राह्मण, सगळ्या लोकांना, ऋषी मुनी, गायी, वासरं सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली, यज्ञ विध्वंस करायला सुरुवात केली, सगळीकडे अत्याचार करायला सुरुवात केली, देवांना बंदी घातलं, तर अशा वेळी प्रभूंनी सगळ्या देवांचं संरक्षण केलं, रावणाच्या कचाट्यातून त्यांची मुक्तता केली, रावणाच्या छळातून, त्रासातून त्यांची मुक्तता केली. असे हे प्रभू श्रीराम त्यांच्या शक्ती सामर्थ्याने अतिशय आगळे असे सर्व गुण संपन्न आहेत, पराक्रमी आहेत. अशाच प्रभूंचं स्मरण, नित्य स्मरण माता पार्वती आणि प्रत्यक्ष भगवान शिव हे करत असतात. तर असे हे प्रभू त्यांच्या दासाची कधीही उपेक्षा करत नाहीत आणि ते त्याच्याविषयी अभिमान बाळगून असतात, असं समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये सांगतात. भावार्थ रामायणामध्ये याचं वर्णन केलेलं आहे एकनाथ महाराजांनी बालकांडात. काय म्हणतायत एकनाथ महाराज ते आपण पाहूया. म्हणजे प्रभूंच्या अवताराचं वर्णन केलं की रावणाचे नित्यांकित सुरवर झाले जी समर्थ, ब्रह्मादिका चिंता अद्भुत, तीही रमानाथ प्रार्थिला, करावया राक्षसांचा घात, मी अवतरेन रघुनाथ, रमा मुख्य कलहा हेत, इचेनी अंत निशाचरा, तुम्ही सकळही सुरवर, वेगी व्हावे वानर, आम्ही दोघे धरोनी अवतार, सत्य करू वचनार्थ, असं प्रत्यक्ष विष्णूंनी सांगितलेलं आहे. म्हणजे काय झालं की लंकाधीश रावण याच्या शक्ती सामर्थ्यामुळे सगळीकडे पृथ्वीवर हाहाकार माजला, देवांना त्याने भयभीत करून सोडलं, सगळेजण त्याचे दास झाले, सगळीकडे अराजकता पसरली, सगळीकडे राक्षस लोक त्रास द्यायला लागले, ऋषीमुनींना त्यांचे यज्ञ उद्ध्वस्त करायला लागले. आणि अशा वेळेला सगळेच जण घाबरले, ब्रह्मदेवाकडे गेले आणि मग तिथून ब्रह्मदेव, सगळे ऋषीमुनी, देव, किन्नर, यक्ष, गंधर्व, मनुष्य हे सगळेजण, प्रत्यक्ष भगवान शंकर सुद्धा सगळेजण विष्णूंकडे गेले आणि त्यांनी विष्णूंची प्रार्थना केली की तुम्हीच आता आम्हाला संकटातून सोडवा. तर त्यावेळेला विष्णूंनी हे वचन दिलं सगळ्यांना की करावया राक्षसांचा, इथे रघुनाथ शब्द वापरलेला आहे. म्हणजे इथे विष्णूंनी सगळ्या देवांना असं अभय दिलं की मी रघुराजाच्या वंशात म्हणजे सूर्यवंशामध्ये दशरथ राजाच्या पोटी जन्म घेईन. रमा मुख्य कलहा हेत, म्हणजे रमादेवी म्हणजे माझी पत्नी लक्ष्मी ही सुद्धा जन्म घेईल, अवतार धारण करेल आणि कुठलं तरी कलहाचं निमित्त होऊन
आम्ही राक्षसांचा निपात करू, रावणाचा मी वध करीन आणि निशाचरा म्हणजे राक्षसांचा अंत होईल. तुम्ही सकळही सुरवर, वेगे व्हावे वानर, असं सांगितलेलं आहे. म्हणजे सगळ्या देवांना विष्णूंनी असं सांगितलं की मी आणि लक्ष्मी देवी आम्ही अवतार धारण करू, पण तुम्ही पण सगळेजण वानर रूप धारण करा, म्हणजे वानर कुळामध्ये जन्म घ्या. आम्ही दोघे धरोनी अवतार, सत्य करू वचनार्थ. म्हणजे आम्ही योग्य वेळ आली की सूर्यवंशामध्ये, रघुवंशामध्ये दशरथ राजाच्या पोटी मी स्वतः जन्म घेईन आणि लक्ष्मी देवी सुद्धा माझ्या पत्नीच्या, माझ्या शक्तीच्या स्वरूपामध्ये जन्म घेतील आणि तुम्ही सगळेजण वानर व्हा. तर प्रभूंनी हे जे वचन दिलं सगळ्या देवांना, ब्रह्मादिकांना, की मी मनुष्य अवतार धारण करेन आणि तुम्ही सगळेजण वानर कुळात जन्म घ्या, याच्या मागचं कारण किंवा हेतू आपल्याला तुलसीदास स्वामी सांगतात रामचरितमानसमध्ये. म्हणजे रामचरितमानसच्या बालकांडामध्ये या प्रभूंच्या अवताराचं रहस्य तुलसीदासांनी सांगितलेलं आहे की रावण, कुंभकर्ण आणि बिभीषण हे तिघ भाऊ होते. या तिघांनी घोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि ब्रह्मदेवाने तिघांनाही वर मागायला सांगितलं. तर रावणाने काय वर मागितलं ते आपण बघूया. रावण काय ब्रह्मदेवांना सांगतो, करी बिनती पद गही दस दिसा, बोले उबचन सुनहु जगदीसा, हम काहू के मरही न मारे, बानर मनुज जाती दुई बारे. म्हणजे त्यांनी विनंती केलेली आहे रावणाने ब्रह्मदेवांना, करी बिनती, विनंती केलेली आहे की हे जगदीश्वरा, तुम्ही मला असा वर द्या की मनुष्य आणि वानर ह्या दोन जाती सोडून मला कोणाकडूनही मरण येऊ नये. बघा, रावणाने काय वर मागितला की मला मनुष्याकडून आणि वानर कुळातील कुठल्याही प्राण्याकडून म्हणजे वानराकडून ह्या दोन जाती सोडल्या तर मला कोणाकडूनही मरण येऊ नये. रावणाला असं वाटत होतं की मनुष्य काही मला मारू शकणार नाही आणि वानरांमध्ये ती ताकद नाही मला मारण्याची, याचाच अर्थ मी अमर होईन आणि कुणीही मला मारू शकणार नाही असा वर ब्रह्मदेव तथास्तु असं म्हणून रावणाला देतात. हा वर मिळाल्या क्षणी रावण मदोन्मत्त होतो, कारण त्याला हे माहिती असतं किंवा त्याला असं वाटत असतं की मनुष्याच्या अंगामध्ये ती ताकद नाही आणि वानराच्याही अंगामध्ये ती ताकद नाही मला मारण्याची. म्हणजे अप्रत्यक्षरित्या आता मला कोणाकडूनच मरण येणार नाही आणि ब्रह्मदेवाने आपल्याला तथास्तु असं म्हटलेलं आहे. आणि हे सगळं विष्णूंना माहिती असतं आणि म्हणून त्यांनी देवांना हे वचन दिलेलं आहे की मी मनुष्य रूपामध्ये अवतार धारण करीन आणि तुम्ही सगळेजण वानर रूपामध्ये या. म्हणजे जर रावणाला मरण येणार असेल तर या दोन जातींकडूनच त्याला धोका उत्पन्न होणार आहे आणि हे रावणाने स्वतःच वर मागितलेलं आहे ब्रह्मदेवाकडे. आणि मग रावणाने काय करायला सुरुवात केली की सगळ्यांना भयभीत करायला सुरुवात केली. म्हणजे वास्तविक पाहता सगळ्यात पहिल्यांदा रावणाने लंका ताब्यात घेतली. म्हणजे ब्रह्मदेवाने समुद्रामध्ये त्रिकुट पर्वतावर एक किल्ला बनवलेला होता आणि मय नावाच्या दानवानी तो अतिशय सुंदर सजवलेला होता. त्या किल्ल्यामध्ये रत्नजडित असे सोन्याचे महाल होते. म्हणजे असं वर्णन केलेलं आहे रामचरितमानसमध्ये की ही जी लंका आहे, ही लंका पाताळ लोकामध्ये नाग लोकातील लोकांना राहण्यासाठी जी भोगावती नगरी तयार झालेली होती किंवा इंद्राची जी अमरावती आहे स्वर्गातली, ह्या दोन्हीही नगरींपेक्षा लंका अतिशय सुंदर आणि समृद्ध अशी होती. त्या लंकेमध्ये सोन्याचे महाल होते आणि तिथे सगळ्यात पहिल्यांदा राक्षस लोक राहत असत. पण देवांनी त्या सगळ्या राक्षसांचा वध केला आणि त्यानंतर इंद्राने कुबेराचे 1 कोटी
रक्षक जे यक्ष होते त्यांना तिथे नेमलं. रावणाला ती लंका फार आवडली, त्यामुळे रावणाने काय केलं, त्या सगळ्या यक्षांना तिथून पळवून लावलं आणि तो स्वतः लंकेमध्ये येऊन राहिला. त्याच्या शूर पराक्रमी अशा राक्षसांना त्याने ते सोन्याचे महाल राहायला दिले. आपल्या भुजांचं बल आजमावून पाहण्यासाठी एक दिवस त्याने कैलास पर्वतच उचलून बघण्याचा प्रयत्न केला, म्हणजे तो हलवला. त्याने कुबेरावर स्वारी केली आणि त्याचं पुष्पक विमान उचलून आणलं. त्याच्या लंकेमध्ये कुंभकर्ण, मेघनाद, दुर्मुख, अकंपन, वज्रदंत, धूमकेतू, अतिकाय असे मोठे मोठे पराक्रमी असे राक्षस होते. मायावी होते. वाटेल ती रूप ते धारण करू शकत होते. एक दिवस रावण त्याच्या सभेमध्ये बसलेला होता. त्याच्या समोर त्याचे सगळे राक्षसवीर होते. त्यांना पाहून रावण अति अहंकाराने सगळ्यांना असं म्हणाला की हे जे देव आहेत हे आपले शत्रू आहेत आणि आपण त्यांना एकतर ठार मारूया, त्यांना त्रास देऊया, त्यांना दुर्बल करूया. आणि हे करण्याचा उपाय एकच आहे. तो उपाय काय आहे? तर ह्या देवांना जे यज्ञविधी होतात, त्यामध्ये जे हवन केलं जातं, जे श्राद्ध विधी होतात, त्यातून ह्या देवांना जो भाग अर्पण केला जातो यज्ञातून, त्यातून देवांना शक्ती प्राप्त होते. त्यातून त्यांना बळ मिळतं. म्हणजे ब्राह्मण भोजन, यज्ञ, हवन आणि श्राद्ध विधी या 4 गोष्टींमधून देवतांना त्यांची शक्ती प्राप्त होत असते किंवा बळ प्राप्त होत असतं. तर आपण काय करूया, तर ह्याच गोष्टींचा नाश करूया, जेणेकरून यज्ञातून त्यांना त्यांचा भाग मिळणार नाही आणि मग ते भुकेनी दुर्बळ होतील आणि मग आपण ते अशक्त झाल्यानंतर त्यांना बंदी बनवूया किंवा त्यांना ठार मारूया, की आपले दास बनवूया, मांडलिक बनवूया. रावण म्हणतो, तेन कर मरण एक विधी होई, कहूँ बुझाई सुनहु अब सोई, द्विज भोजन मख होम सराधा, सब कई जाई करहु तुम बाधा. राक्षसांना सांगितलं त्याने की द्विज भोजन म्हणजे ब्राह्मण भोजन, मख म्हणजे यज्ञ, होम आणि सराधा म्हणजे श्राद्ध, या 4 गोष्टीतून देवतांना त्यांची शक्ती, त्यांचा भाग मिळाल्यामुळे प्राप्त होत असते. तर तुम्ही ते यज्ञच उद्ध्वस्त करा, तुम्ही त्याच्यामध्येच बाधा आणा आणि ऋषीमुनींचे यज्ञ उद्ध्वस्त झाले की मग त्यांना त्यांचा भाग मिळणार नाही आणि देवतांची शक्ती कमी होईल. म्हणून आपण जर रामायणाचा अभ्यास केला तर आपल्याला कळतं की त्राटिका राक्षसीपासून सगळे राक्षस हे या रावणाच्या आज्ञेनुसार जिथे जिथे कुठे ऋषीमुनींचे आश्रम आहेत, जिथे कुठे यज्ञ चालू आहे, जिथे कुठे गायी आहेत, ब्राह्मण आहेत, तर तिथे तिथे जाऊन राक्षसांनी ह्या सगळ्या गोष्टींचा नाश करायला सुरुवात केली, विध्वंस करायला सुरुवात केली. आणि सभेमध्ये रावणाने हे सांगितलं सगळ्या राक्षसांना आणि आज्ञा केली मेघनादाला की तू आता बाहेर पड. सगळ्या राक्षसवीरांना सांगितलं की तुम्ही आता देवांना त्रास देण्यासाठी, छळण्यासाठी, ऋषीमुनींना त्रास देण्यासाठी तुम्ही बाहेर पडा. आणि तो स्वतः सुद्धा गदा घेऊन चालायला लागला. त्याचं वर्णन रामायणामध्ये असं केलंय की जेव्हा रावण गदा घेऊन चालायला लागला तेव्हा पृथ्वी डळमळायला लागली. त्याच्या गर्जनेमुळे देवगण घाबरून सुमेरू पर्वताच्या गुहेमध्ये जाऊन लपले. सूर्य, चंद्र, वायू, वरुण, कुबेर, अग्नी, काल, यम, देव, किन्नर, यक्ष, मनुष्य, ऋषीमुनी सगळेजण भयभीत झाले. सिद्ध, नाग हे सगळेजण त्याचे अधीन झाले. हे सगळेजण त्याचे अधीन झाले. म्हणजे रावणाने काय केलं, देव, यक्ष, किन्नर, मनुष्य, सगळे ऋषीमुनी सगळ्यांना आपला बंदी बनवलं. सगळेजण त्याची आज्ञा पाळू लागले. सगळ्यांना त्याने बंदी केलं. त्याने संपूर्ण विश्वाला आपल्या बाहुबलाने ताब्यात घेतलं. सर्वांना मांडलिक बनवलं. ह्या सगळ्यांच्या ज्या सुंदर सुंदर अशा स्त्रिया होत्या त्या सगळ्यांना त्याने पळवून आपल्या लंकेमध्ये आणलं आणि त्यांच्याशी विवाह केला. ह्या सर्व राक्षसांचे जे समुदाय
रावणाच्या आज्ञेने सगळीकडे फिरत होते ते अतिशय मायावी होते, पापी होते. ते देवांना दुःख द्यायला ऋषीमुनींचे आश्रम उद्ध्वस्त करू लागले, मायेनी वेगवेगळी रूपं धारण करू लागले. धर्म समूळ नष्ट होईल असं वेदविरुद्ध आचरण करू लागले. जिथे गायी, ब्राह्मण, ऋषीमुनींचे आश्रम दिसतील तिथे जाऊन ते विध्वंस करायला लागले. त्याचं वर्णन करताना तुलसीदास म्हणतात, शुभ आचरण कतहु नै होई, देव विप्र गुरु मानन कोई, नहीं हरि भगति यज्ञ तप ज्ञाना, सपने हुसुनी अन वेद पुराणा. शुभ आचरण म्हणजे कुठेही शुभ असं आचरण दिसेनासं झालं. देव, ऋषी, मुनी, ब्राह्मण, गुरु ह्यांना कोणी मान देईन असं झालं. नाही हरिभगती म्हणजे कुठेही हरिभक्ती दिसेनाशी झाली. कुठे यज्ञ दिसेनासा झाला. तपश्चर्येला कोणी ऋषीमुनी बसले असतील तर त्यांची तपश्चर्या हे राक्षस लोक ह्या ब्राह्मणांची, ऋषीमुनींची तपश्चर्या भंग करायला लागले. आणि स्वप्नात सुद्धा वेदांचं कोणी श्रवण करतंय किंवा गायन करतंय हे स्वप्नात सुद्धा येईन असं झालं. म्हणजे इतकी अराजकता ह्या रावणामुळे पृथ्वीवर उत्पन्न झाली. सगळेच जण राक्षस लोक त्रास द्यायला लागले. म्हणजे कुठेही राक्षसांच्या भयानी यज्ञ होईनासे झाले. त्यामुळे यज्ञातून देवांना त्यांचा भाग मिळेनासा झाला. सगळेजण घाबरले. पृथ्वी सुद्धा तिच्यावर अधर्म माजल्यामुळे भयभीत झाली. आणि मग सगळेजण ब्रह्मदेवाकडे आले. म्हणजे देव, यक्ष, किन्नर, ऋषी, मुनी आणि पृथ्वी सुद्धा गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे आली. त्यांच्याबरोबर शंकरही होते. ते सगळेजण विष्णूंची स्तुती करायला लागले. तेव्हा गंभीर अशी आकाशवाणी झाली आणि विष्णूंनी आपण मगाशी बघितलं तसं सांगितलं की आता आम्ही अवतार धारण करू, तुम्ही कोणी घाबरू नका. आणि मी सूर्यवंशामध्ये दशरथ राजाच्या पोटी अवतार धारण करीन आणि लक्ष्मी देवी सुद्धा सीतामाईच्या रूपाने अवतार धारण करतील आणि तुम्ही सगळेजण वानर व्हा. आणि ब्रह्मदेवही सगळ्या देवलोकांना वानर होण्यासाठी आज्ञा करतात. आणि मग आपल्याला हा भाग माहिती आहे सगळ्यांना की पुढे प्रभू श्रीराम ह्या रूपाने प्रत्यक्ष विष्णूंचा अवतार होतो. लक्ष्मी सीतामाईंच्या रूपाने अवतार धारण करतात. सर्व देव वानर कुळामध्ये जन्म घेतात. त्या पायसाच्या भागातून मारुतीरायांचा अवतार होतो. मग प्रभूंनी आधी सांगितलेलं असतं ना की मी कलहाचं निमित्त करीन. त्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की वनवासामध्ये जावं लागतं प्रभूंना. आणि मग सीताहरणाचं निमित्त करून प्रभू लंकेपर्यंत जातात आणि दशानन अशा रावणाचा प्रभूंनी वध केलेला आहे. घनघोर युद्धामध्ये त्यांनी राक्षस मारलेले आहेत, कुंभकर्णाला मारलंय आणि शेवटी रावणाचाही वध केलेला आहे. आणि मग सर्व देवांची प्रभूंनी रावणाच्या कचाट्यातून, छळातून, त्रासातून मुक्तता केली. सर्व देव, ऋषी, मुनी, यक्ष, किन्नर, गंधर्व, मनुष्य हे सगळेजण, नागलोकातील लोक हे सगळेजण प्रभूंच्या कृपेमुळे त्यांची सुटका झाली. सगळ्यांना प्रभूंनी आपल्या बळाने, पराक्रमाने एक सर्व गुणसंपन्न असं आगळं असं रूप प्रभूंनी दाखवलं सगळ्यांना. पृथ्वीवरचा अधर्म नष्ट केला. पृथ्वीवर पुन्हा धर्माचं राज्य प्रस्थापित केलं. पृथ्वीवरचा जो अधर्माचा सगळा भार होता तो हलका केला. सगळ्यांना अभय दिलं. आणि अशा या महापराक्रमी प्रभूंचं प्रत्यक्ष भगवान शिव आणि माता पार्वती हे सदैव स्मरण करत असतात. आणि असे हे प्रभू त्याच्या भक्ताची कधी उपेक्षा करत नाहीत. त्याचा अभिमान ते कायम बाळगून असतात. आणि हेच या श्लोकामध्ये आपल्याला समर्थाने सांगितलं की महासंकटी सोडिले देव जेणे, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे, जयाते स्मरे शैलजा शूलपाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.